शाद्याच्या कळंबूत मर्डर, मामाच्या शालकासह त्याच्या पत्नीचे निर्दयी कृत्य, युवकाचं डोकं भिंतीवर आपटलं, गळाही दाबला, जागीच मृत्यू, आरोपी दाम्पत्य गजाळ. शहादात एका 35 वर्षीय युवकाची त्याच्याच मामाच्या शालकानं पत्नीसह मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना शहादा तालुक्यातील कळंबू इथं उघडकीस आली. दीपक भट्टू बोरसेचं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याची निर्दयीपणे हत्या करण्यात मनोज प्रताप पाटील आणि त्याची पत्नी रत्नाबाई अशा दोघांनाही सारखेंडा पोलिसांनी अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपकच्या मामाच्या मुलीचा आधीच विवाह झाला होता. तिच्या पतीचं निधन झाल्यानंतर तिचा दुसरा विवाह जुळवण्याचा प्रयत्न झाला, मात्र हा दुसरा विवाह काही कारणास्तव तुटला होता. यानंतर ती मला आत्याचा मुलगा अर्थात दीपकचा मोठा भाव आवडतो, त्याच्याशी लग्न लावून द्या म्हणून वडिलांच्या मागे लागली होती. अशातच 2-3 दिवसापूर्वी ती घरी कोणालाही काहीही न सांगता आत्याच्या घरी कळंबू इथं निघून आली. याची माहिती मिळाल्यानंतर मामाचा शालक मनोज प्रताप पाटील हा पत्नी रत्नाबाई राहणार होळ तालुका सिंदखेडा जिल्हा धुळे सोबत हा भाचीच्या शोधात कळंबू इथं आला होता. मात्र दोघे कळंबू इथं पोहोचण्याच्या आधीच दीपकचा मोठा भाऊ आणि मनोजची भाची दोघे खरेदीसाठी सुरतला निघून गेले होते. मनोज व त्याच्या पत्नीने कळंबूत पोहोचल्यानंतर दीपकची भेट घेऊन आमची भाची कुठे गेली अशी विचारणा केली. त्यावर त्याने दोघेही सुरतला गेल्याचं सांगितलं. मात्र यावर विश्वास न ठेवता मनोजनं तू कुठे बोलतोयस, माझी भाची इथंच आहे असं म्हणत दीपकशी वाद घालायला सुरुवात केली. हा वाद वाढल्यानंतर मनोज व रत्नाबाईनं थेट दीपकवर हल्ला चढवला. यावेळी मनोज इतका रागात होता की त्याने दीपकची गचांडी पकडून त्याचं डोकं भिंतीवर आपटलं. त्यानंतर तसेच मारहाण करत त्याला घराबाहेर अंगणात आणलं. इथंही मनोजनं पुन्हा दीपकचं डोकं भिंतीवर आपटलं. यात मार लागून दीपक खाली पडल्यानंतर रत्नाबाईनं त्याला धरून ठेवलं, तर मनोजनं दीपकचा गळा आवळला. डोक्याला लागलेला मार आणि त्यातच दाबलेला गळा यामुळे श्वास गुदमरला गेल्यानं दीपकचा जागीच मृत्यू झाला. दीपकचे चुलत भाऊ आणि कळंबूचे सरपंच RR बोरसे वांडे नातेवाईक घटनास्थळी पोहोचेपर्यंत दीपकनं दम तोडला होता. याच दरम्यान घटनेची माहिती सारंगखेडा पोलिसांना कळवण्यात आली. सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल यांच्या सहकार्याने तात्काळ कळंबू इथं धाव घेत दीपकचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शहादा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवला. या खुनामुळे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती आटोक्यात आणली. दरम्यान पोलिसांनी मनोज प्रताप पाटील व त्याची पत्नी रत्नाबाई या दोघांनी दीपक बोरसेच्या खून प्रकरणात अटक केली. दोघांवरही भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल या प्रकरणाचा अधिक तपास करतात. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो, शहादा, नंदुरबार.